आज आम्हाला बनवायचे होते बुंदीचे लाडू। इतर वेळेस कसं क्वांटिटी कमी असते, त्याच्यामुळे आम्ही विकतची बुंदी आणतो, मग त्याचा पाक करून मग लाडू वगैरे बांधतो। पण यावेळेस क्वांटिटी जास्त असल्यामुळं आम्ही बुंदी पाडूनच लाडू बनवणार होतो। आणि खरं सांगायचं झालं तर मला विकतच्या बुंदीपेक्षा घरी पाडलेल्या बुंदीचे लाडू खूप आवडतात, कारण ते खरंच खूप टेस्टी लागतात। त्यामुळे एवढी सगळी जी गडबड चालू होती ती खरं माझ्यासाठीच चालू होती। आणि आता बुंदी पाडायची म्हटलं तर केवढी मोठी तयारी करावी लागते, त्यामुळे आम्ही सगळे सकाळपासूनच तयारीला लागलो होतो। तेवढ्यात आचारी पण आले, मग त्यांना जे साहित्य लागतं सगळं आम्ही त्यांना नेऊन दिलं। त्यांनी पीठ वगैरे भिजवलं आणि बुंदी पाडायला लगेच चालू केलं। एक दोन घाणा त्यांनी केशरी रंगाचा केला, कारण बुंदीच्या लाडूमध्ये कसं एखादा कलर असेल ना तरी लाडू खूप उठून दिसतो, त्याच्यामुळे एक कलर टाकून त्यांनी बुंदी पाडून घेतली ती। थोड्या वेळाने सगळी बुंदी पाडून झाल्यावर त्यांनी पाक वगैरे बनवला आणि ती बुंदी सगळी पाकात टाकून मुराला ठेवून दिली। त्याच्यानंतर थोड्या वेळाने सगळ्या आमच्या शेजारच्या बायका आल्या लाडू बनवण्यासाठी। सगळ्यांनी मस्त असे लाडू वळले आणि लाडू खरंच खूप टेस्टीला छान झाले होते। बघता बघता सगळे लाडू पूर्ण झाले आणि अशा या गडबडीच्या कार्यक्रमावेळेस आपल्या शेजारपाजारांची खरंच आपल्याला खूप गरज पडते आणि त्यांची हेल्प पण खूप महत्त्वाची ठरते। आता लाडू बनवून झालेत म्हटल्यावर आई म्हटल्या चला चकल्या बनवून घेऊया, कारण आमच्याकडे बराच वेळ शिल्लक होता आणि जवळजवळ आमचे सगळेच पदार्थ बनवून झाले होते। म्हणजे जे काही वंशामध्ये द्यायचे होते ना, करंजा, सजोऱ्या, रव्याचे लाडू, बुंदीचे लाडू, हे सगळं तयार झालं होतं बनवून, फक्त चकल्याच बाकी होत्या। मग आम्ही सगळ्यांनी मिळून पटापट चकल्या पाडून घेतल्या। एकदा आईने चकल्या पाडल्या, एकदा मी पाडल्या, असं करून आम्ही एक वर चकल्या पाडत होतो, कारण हे खरंच हात दुखायचं काम आहे। तुमच्याकडे वंशामध्ये कोणकोणते पदार्थ देतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।